काय सांगू, कसं सांगू? त्या कलाला कस्तुरी आणि सौरभ समोर दाखवून द्यायचंय आपल्या दोघांमधलं नातं कधीच गोड प्रेमळ नव्हतं. तिला समद्यांना दाखवून द्यायचंय आपल्यातलं नातं केवढं कडू. रागाचं हानामारीचं होतं ते. हे काय मला कळत नाही बाई. कसं उलगडून सांगू आपल्या दोघांमध्ये काय होतं ते. अशा वेळेला तुझी साथ पण नसते आणि एकट्याला मला पण या समजात एक गोष्ट खरी बर का बाहेर, माझं तुझ्यावर लई प्रेम होतं. हाय आणि काय बी झालं तरी राहणार हाय. मम्मी, मम्मी, काय झालं? तू रडतीस? काय बाईंची गप्पा मारत होते, जरा डोळ्यातनं पाणी आलं. येतच असते ते. ट्रंक आणली का बाहेर? हो, बाहेरच. आज तुम्हाला सुद्धा बऱ्याच गोष्टी कळणार. कमू, या दिवसाची मी कधीपासून वाट पाहत होते. आता खरं सत्य बाहेर येईल. माझ्याविषयी, बाईंविषयी असं काही नव्यानं सांगायची कुणाला काही गरज. माझं माझ्या बाईचं नातं काय होतं, मी कुठून आले, काय करत होते, हे समजा तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे. त्यापेक्षा जास्त आज माझ्याकडे अशा आठवणी आहेत ज्या मी आज तुम्हाला सांगणार आहे, ज्या तुम्हाला याआधी कधीच सांगितल्या नाहीत. या आठवणी ऐकून धक्का बसन तुम्हाला, कारण प्रश्न पडेल तुम्हाला. घरातलंच माणूस घरातल्याच माणसांशी असं वागू शकतं? मी एका साध्याच गरीब घरातनं आली. कमू, मला बोलू दे. आज माझ्यामध्ये कोणी बोलू नका बाबा. आणि आता मी ज्या आठवणी सांगणार आहे ना, त्या तू आणि मी भेटलो सुद्धा नव्हतो त्याच्या आधीच्या. कारण तू मला, मी या घरात आली तेव्हापासून ओळखती आणि
मी माझ्या बाईला या घरात आले त्याच्या आधीपासनं ओळखते, त्यातल्या काही आठवणी आहेत. मी बारमध्ये होते, तुम्हाला माहिती, नवीन नाही त्याच्यात काही. डान्स बारमधनं माझा भाई मला इथं या घरात घेऊन आला. या घरामध्ये घेऊन आल्यावर माझ्या भाईनं माझ्या वडिलांकडं माझ्यासाठी मागणी घातली आणि मागणी घालताना भाईनं सांगितलं बरं का, सौरभ बद्दल, त्याच्या पहिल्या लग्नाबद्दल सगळी माहिती माझ्या वडिलांना दिली. त्याला त्याचा संसार परत उभा करायचा होता. आणि मग तू तयार झाली? मग भाईनं तुला त्याच्या पद्धतीनं तयार केलं असेल, बरोबर ना? कमू, बरोबर आहे ना? हा, कला बराबर बोलतीये बर का. बाईच्या पद्धतीनंच बाईनं विचारलं आणि बाईची पद्धत काय तुम्हा सगळ्यांना तर माहिती आहे. बाई या घरात घेऊन आला मला, माझ्याशी लग्न करणार होता पण घात झाला. कोमात गेला, माझ्यावर समधी जबाबदारी टाकून गेला. हे घर, सौरभ, सगळी जबाबदारी माझ्यावर पडली. सौरभला सांभाळता इथपर्यंत येऊन पोचले. लग्न झालेलं नसताना सुद्धा या सगळ्या जबाबदाऱ्या मी सांभाळल्या, कारण माझ्या बाईला दिलेला शब्द. नाही, पण आज या आठवणींबद्दल काही सांगायचं नाही मला, हे समद्यांना माहिती आहे. आज मला माझ्या भाईच्या आणि माझ्या प्रेमाबद्दल सांगायचं आहे. माझ्या भाईची प्रेम करायची पद्धत लई वेगळी बरं का. आक्रमक, राग, आरा कुणाच्या बापाला ऐकायचं नाही. माझ्या अंगावर हात सुद्धा उगारायचा. आपण एकदा राग शांत झाला की मग त्याच्यासारखा दुसरा माणूस नाही. ते म्हणतात ना, असेल तर सूत, नाहीतर भूत. एकदा राग शांत झाला ना का मग काय पाहिजे बोल. कुठली गोष्ट पाहिजे, तोंडातनं गोष्ट बाहेर पडायचा अवकाश बर का. ती समोर पाहिजे तेवढी खरेदी. अरे बास बाय बास. माझं लग्न झालेलं नसलं तरी मनापासनं माझा नवराच मानला होता मी त्याला. माझा नवराच हाय त्यो. माझ्या बाईला एक आणखी चांगली सवय होती बर का. मला ती सवय लई आवडायची. गोष्टी अशा छान जपून ठेवायच्या. मग ती माणसं असो, वस्तू असो, कुणाबद्दलचा असलेला राग असो, शत्रू असो, मग तो शत्रू बाहेरचा असो नाहीतर घरातले शत्रू. आज या ट्रंक मधल्या वस्तू, या फक्त वस्तू नाही आहेत बर का. या प्रत्येक वस्तू माग आठवणी आहेत. तू सांग मम्मी, आज आम्हाला सगळ्यांना, बाबांना सगळं ऐकायचंय. खरं तर तू काल विचारत होता मला या वस्तू, आठवणी समजा सांग, पण मी तुला काल सांगितलं नाही ना.
त्याच्या पाठीमाग सुद्धा कारण आहे बरं का. कारण या वस्तूंच्या पाठीमाग अशा आठवणी आहेत, काही चांगल्या बी आहेत आणि काही वाईट. म्हणून सांगत नव्हते बरं का तुला. तुझ्या आईचे पैंजण बर का सुरू. बाहेरचा लय जीव होता बर का या पैंजणावर. आपल्या नवऱ्याच्या बायकोचे पैंजण असे जपून ठेवलेत. खरं तर मला राग आला पाहिजे, पर मी आभी त्यांना लई जपून ठेवलं. कारण काय, माझं भाईवरचं प्रेम आणि हा त्याच्या प्रेमाचा केलेला आदर. रडू नकोस रे, मी आहे ना. आता मी काय सांगत होते, या पैंजणाची सुद्धा एक आठवण आहे बर का. अचानक बाईला हे पैंजणच सापडणत. अचानक काय माहिती कुठून गेलं, अख्खं घर ढुंडाळून काढलं, पैंजण काही सापडना. आणि भाईची एवढी चिडचिड, एवढी चिडचिड, मला तर काही सुधरतच नव्हतं आता भाईचं काय होतंय. पण अचानक हे पैंजण कलाकडे सापडलं. म्हणजे बाई तर याला चोरीच बोलती. चोर म्हणाला होता, पण अजून बी मी या गोष्टीला चोरी म्हणत नाही. कमू, तुला काय म्हणायचे? म्हणजे तुम्हाला थांब, मम्मीला बोलू दे. लई राग आला होता. ते काय कोल्ह्याला द्राक्ष आंबट म्हणतात ना, तसं झालं होतं काहीतरी. पर बाईनं कलाला माफ केलं. वरातनं त्याला लई तुटल्यासारखं वाटत होतं. म्हणजे मला बी तेव्हा प्रश्नच पडला होता की पैंजण असं हिच्याकडे चुकून गेलं का कसं काय. पर जाऊ दे ना, ते जास्त महत्वाचं नाहीये. पैंजण सापडलं ना, हे लई महत्वाचं आहे बाबा. कारण भाईला कसा सांभाळायचा, त्या वेळेला त्याच्या रागाला कसा सांभाळायचा, आम्हाला काहीच कळत नव्हतं. हे माझे घुंगरू, कुणाच्या नशिबी पैंजण तर कुणाच्या नशिबी घुंगरू. हे घुंगरू बांधून मी नाचायची बरं का. कसं असतं, काय बी झालं ना, किती बी माणूस पुढे गेला तरी बी त्याचा भूतकाळ काही त्याची पाठ सोडत नाही. त्याला आजूबाजूची माणसं, कधी कधी तर घरातली माणसं सुद्धा वारंवार आठवण करून देतात, तुमचा भूतकाळ काय आहे. बाहेरची माणसं बोलायची त्याचं एवढं काय नाही. घरातली माणसं जेव्हा नाचणारी 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 असं म्हणायला लागली, तेव्हा मात्र एकदा भाईच्या कानावर हे समज गेलं आणि त्याच्या तळपायाची आग अशी मस्तकाला गेली.
सगळ्या माणसांना असं समोर उभं केलं आणि प्रत्येकाच्या कानाखाली असा आवाज काढला ना भाईनं, बोला माझी बायको आहे, कोणी बोलल ना तर याद राखा. कुठल्या पण बाईला नवरा आपल्यासाठी भांडतो हे ऐकल्यावर बरंच वाटतं ना. मग घरातली माणसं म्हणाली, बायको बायको म्हणून एवढं वरतोंड करून बोलतोस, मंगळसूत्र आहे का तिच्या गळ्यात? हे सगळं सवा झालं होतं. घरात लई मोठा तमाशा झाला बर का. बोलायचं नव्हतं पण कलाला त्यावेळी बाईनं घरातनं बाहेर हाकलून दिलं. असं काही नाहीये बरं का, खोटं बोलते ही. आत्या प्लीज, खरं का खोटं हे करायला बाबा आहेत आणि तुझ्यावर कोणी आरोप करत नाही. सौरभ, माझं ऐक. मी आज मम्मीचं सोडून कोणाचं ऐकणार नाही. मला मान्य हे ऐकून तुला वाईट वाटेल, पण बाबांसाठी हे बोललं जाणं खूप गरजेचं आहे. बोलू देत तिला. तू बोल मम्मी. मम्मी पुढे काय झालं? पुढं काय नाही, हे घुंगरू भाईनं तवाच स्वतःजवळ पेटीत ठेवून टाकले. त्या दिवसानंतर आत्ता बाहेर निघाले ते घुंगरू. ही बाबांची ही गण आहे ना? मग तुमची आहे? मग कलाची असेल. बराबर बोललात शरदराव. कला त्याकडे बंदूक? मला सुद्धा तेव्हा हे समज बघून, म्हणजे हिच्याकडे बंदूक आहे हे बघून मला सुद्धा लय आश्चर्य वाटलं होतं. म्हणजे ही बंदूक हिच्याकडे काय आहे, कशासाठी आहे, काय काम आहे, काहीच माहित नाही. पण भाईला जेव्हा या बंदुकीबद्दल कळलं ना, त्याला लई राग आला होता. रागापेक्षा जास्त त्याला त्रास झाला होता. ही बंदूक भाईनं कलाच्या हातातनं काढून घेतली. त्या दिवशी पहिल्यांदा मी माझ्या भाईला त्याचा काम आणि धंदा जो काही आहे तो त्याच्यावरनं चिडचिड करताना बघितलं होतं. त्याला लय वाईट वाटलं होतं. त्याच्या स्वतःच्या बहिणीकडं बंदूक. आता कुठल्या भावाला वाईट वाटणार नाही, तसं त्याला बी वाटलं. कबू, तुला अशा पद्धतीनं माझा अपमान करायचा असेल ना, तर आज मी माझं तोंड उघडणार. कस्तुरी आणि सौरभ, ही बाई खोटं बोलतेय, खरं काय ते तुम्हाला माहित नाहीये. कला, ही जी बंदूक आहे, कला थोड्या वेळानं पण सांगू शकते. विश्वास तुझा फोन लावतोय, फोन लागत नाही. 2-3दा फोन येऊन गेले तसे. विश्वास, कुठे आहे तू? तू त्या साठवीला घेऊन इकडे ये लवकर. ही कमू सगळं माझ्यावर ढकलायला बघते. विश्वास, सपना कुठे आहे तू? विश्वास. अगं आई, कसं येऊ मी? इथं जाम लटकलोय मी. आई, हे फार डेंजर लोक आहेत, मला जिवंत. विश्वास अडकले म्हणजे कुठे आहे? काय तू? विश्वास. आत्यासाहेब, तिकडे यायची गरज नाही. तुझ्या पोराला मी स्वतः घेऊन येईन. फक्त सांगतोय ना तेवढं काम करायचं. कसलं का? हे बघा, मम्मींशी पूर्वीपासूनच आपण इमानदार आहोत. त्यांचा कोणीही विरोध केलेला आपल्याला चालत नाही. तेव्हा सांगतोय तेच काम करायचं. मम्मी जे बोलेल त्याला हो बोलायचं, फक्त हो बोलायचं. जर काय असं नाही झालं ना तर
हे जे काही सांगतात ते गप गुमान ऐक, नाही ते मला जिवंत नाही सोडणार.